कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा पहावया करिवो सायास देव पावया करिवो सायास पहावया करिवो सायास देव
पहावया करीव सायास धरी आसनाशिवंत धरी आसनाशिवंत देव पहावया करीव सायास देव पहावया करीव सायास धरे आसनाशिवंत धरे आसनाशिवंत शुद्ध सोम सकाळी सकाळी पसलो शुद्ध सोम सकाळी पातला शुद्ध सोम सकाळी पसला घडला पर्व काळ वादसी घडला पर्व काळ वादसी घडला पर्व काळ द्विजापाचारोने शुद्ध करे तुझ्या पाचारणे शुद्ध करी म्हणा पाचारोने शुद्ध करे मना पाचारणे शुद्ध करी म्हणा हे दान यथावे देय होय दान यथावे देय होय लाभ यथावे नको चिंता करो वस्त्राया पोटाची नको चिंता करो वस्त्राया पोटाची चिंता करू वस्त्रया पोटाची आमुचे पांडुरंग मावले आमोचे पांडुरंग म्हणे तुझे सांगतो पालाळी म्हणे तुझे सांगतो पलाळी म्हणे तुझे सांगतो पालाळी म्हणे तुझे सांगतो पलाळी तो जवळ आहे आम्हा पर तो जवळ आहे आम्हा दिना शुद्ध सोम सकाळी पातला शुद्ध सोम सकाळी पातला सोम सकाळी पातला शुद्ध सोम सकाळी पातला घडला पर्व काळ वादसी घडला पर्व काळ वादसी घडला पर्व काळ देव पावावया करीव सायास देव पावावया करीव सायास देव पावावया करीव सायास देव पावावया करीव सायास देव पावया करीव सायास देव पावया करीव सायास देव पावया करीव सायास देव पावया करीव सायास देव पावा
पतला दिन छोटा सोमा सकाळी पतला दिन छोटा सोमा सकाळी पतला द्वादशी घडला पर्व काळ द्वादशी घडला पर्व काळ पर्व काळ पर्व काळ द्वादशी घडला पर्व काळ पर्व काळ द्वादशी घडला
देव पहावया कविओ सायास, देव पहावया कविओ सायास, न धरी हे आस नाशिवंत। दिन शुद्ध सोम सकाळी पातला, द्वादशी घडला पर्वकाळ। द्विजापाचारोने शुद्ध करी मन, देईओ हे दान यथाविधी। नको चिंता करो वस्त्राया पोटाची, मौली आमुची पांडुरंग। तुका म्हणे दुरी सांगतो पाल्हाळी, तुका म्हणे दुरी सांगतो पाल्हाळी। परी तो जवळी आहे आम्हा, दिन शुद्ध सोम सकाळी पातला, द्वादशी घडला पर्वकाळ। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। चरणा संताजिया, दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कथेचा विस्तार। माझी सद्गुरु दास तुका,
प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रयजननी देवाची श्री संताची माथा चरणावरी साष्टांग काजे दंडवता साष्टांग काजे दंडवता श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग काजे दंडवता साष्टांग पहावया कविओ सायास देव पहावया कविओ सायास न धरी हे आस नाशिवंत दिन शुद्ध सोम सकाळी पातला द्वादशी घडला पर्वकाळ संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या धर्मपत्नीला उपदेश करतात। विठ्ठल अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी पंढरीनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संतांच्या चरणी नतमस्तक होऊन गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होऊन परमपूजनीय महाराजश्रींच्या चरणी नतमस्तक होतो। तसंच उपस्थित असणारी सर्व साधक मंडळी, महाराज मंडळी, सर्व भाविक मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो। अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून तुकोबारायांनी आपल्या भार्येला म्हणजेच धर्मपत्नीला उपदेश केलेला आहे। अर्थात जिजाबाईला तुकोबारायांनी अभंगातून उपदेश केलेला आहे। उपदेश शब्दाचा अर्थ आहे हिताचं प्रतिपादन। उपदेश म्हणजे सांगणं। उपदेश केला म्हणजे काय केलं? सांगितलं। पण काहीतरी सांगितलं म्हणजे त्याला उपदेश म्हणत नाही। न्यायशास्त्राच्या परिभाषेतच बोलायचं झालं तर सांगणं आणि उपदेश याच्यामध्ये व्यापक भाव संबंध आहे। सांगणं हे व्यापक आहे आणि उपदेश हा व्याप्य आहे। न्यून देश वृत्ती जे असतं त्याला व्याप्य म्हणतात आणि अधिक
अधिक देशवृत्ती जे असतं त्याला व्यापक म्हणतात. जिथं जिथं सांगणं आहे तिथं तिथं उपदेश असेलच असं नाही, पण जिथं जिथं उपदेश केलेला असतो तिथं सांगितलेलं मात्र असतं. विठ्ठल विठ्ठल उपदेशात सांगणं जरी असलं पण कसल्याही सांगण्याला उपदेश म्हणत नाहीत. काहीतरी सांगितलं म्हणजे त्याला उपदेशत्व येत नाही. सांगण्याला उपदेशत्व येण्यासाठी त्या सांगण्यामध्ये हिताचं कथन असावं लागतं. हित सांगावं लागतं. हित जर हिताचं सांगितलं असेल तर त्याला काय म्हणतात? उपदेश. शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं उपदेश म्हणजे तर ज्या सांगण्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व आणि सप्रयोजनत्व असतं त्या सांगण्याला उपदेश म्हणतात. विठ्ठल ज्या सांगण्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व आहे म्हणजे ते सांगणं ज्ञान करून देतं. पण कशाचं? जी गोष्ट अज्ञात आहे, अज्ञात असणाऱ्या वस्तूचं जर त्या सांगण्यानं ज्ञान होत असेल तर त्याला काय म्हणतात? उपदेश म्हणतात. आणि नुसतं ज्ञान करून दिलं म्हणजे तरीसुद्धा उपदेशत्व येत नाही. अज्ञात वस्तूचं ज्ञान करून दिलं पाहिजे त्या सांगण्यातून. आणि ते ज्याला सांगितलेलं आहे त्याला ते साधन केल्यानंतर काहीतरी त्याचं प्रयोजन प्राप्त झालं पाहिजे, म्हणजे फल प्राप्त झालं पाहिजे. सांगितलेलं आहे, अज्ञात सांगितलं, पण त्या जर काही फल नसेल, निष्फळ अशा प्रकारचं काही साधन सांगितलं असेल तर त्या सांगण्याला उपदेश म्हणत नाही. काहीतरी त्याला फल मिळालं पाहिजे. साध्या भाषेत सांगायचं झालं हिताचं जे सांगितलेलं असतं त्याला काय म्हणायचं? उपदेश म्हणायचं. उपदेश. आणि मग हिताचं प्रतिपादन करणारे अभंग गाथ्यामध्ये अनेक आहेत की ज्याच्यातून तुकोबारायांनी हिताचा उपदेश केला. हित ते करावे देवाचे चिंतन. वेळ कमी आपल्याला प्रत्येक वेळेला प्रमाण म्हटल्यावर हित प्रतिपादन जे तुकोबारायांनी केलेलं आहे ते 3 प्रकाराने आपल्याला हिताचं प्रतिपादन केलेलं दिसतं. हितोपदेश केलेला दिसतो. कशा प्रकारे? त्याच्यातला पहिला प्रकार असा आहे, तुकोबारायांनी हित जे सांगितलं, उपदेश जो केला तो काही ठिकाणी लोकांना उपदेश केलेला दिसून येतो. उपदेश जो केलेला आहे, उपदेशच केला म्हणजे हिताचंच सांगितलं, पण कोणाला सांगितलं? लोकांना सांगितलं. लोकांना उपदेशून केलेला जो उपदेश हा एक त्याच्यातला प्रकार आहे. लोकांसाठी केलेलं. ऐक रे जना जना म्हणजे लोकांना उद्देशून म्हणतात. हे जनानो, हे लोकांनो, ऐका मी काय म्हणतोय, ऐका. काय सांगू लागले महाराज? तुझ्या स्वहिताच्या खुणा. तुझं हित कशाने होणार आहे? तू हिता करता काय करायला पाहिजे त्याच्या काही खुणा मी तुला सांगतोय.
काय करायला पाहिजे महाराज? पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, हा लोकांना उपदेश. उठा जागे व्हावे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. हा लोकांना उद्देशून केलेला उपदेश संतांनी आपल्याला दिसून येतो. काही ठिकाणी संतांनी किंवा तुकोबारायांनी लोकांना नाही, स्वतःला उपदेश केलेला आहे. स्वतःला, लोकांना नंतर, पण अगोदर स्वतःला उपदेश केलेला दिसतो. स्वतःला म्हणजे स्वतःच्या मनाला समजावून सांगितलं. नको नको मन माया जाळे, नको नको मना, गुंडू माया जाळे, नको नको मना, गुंडू माया जाळे, नको नको मना, गुंडू माया जाळी. काळा भयाया, काळाला जवळे ग्रासा भया, काळाची आहुती पडला बाजेवा, काळाची आहुती पडला बाजेवा. काळाला जवळे ग्रासा भया, काळाला जवळे ग्रासा भया, काळाची आहुती पडला बाजेवा, काळाची आहुती पडला बाजेवा. नको नको मना, गुंतू माया जाळी. मनाला समजावून सांगतात, दुसऱ्याच्या नाही, स्वतःच्या मनाला. अरे बा मना, ऐक मी काय म्हणतोय, या मायाजाळामध्ये तो गुंतू नकोस, असं मनाला काही ठिकाणी आपल्या स्वतःच्या मनाला समजावून सांगतात. म्हणजे उपदेश करतात, कधी लोकांना तर कधी मनाला. पण कधी कधी लोकांसह मनाला, दोघांना सोबतच उपदेश करतात. ऐसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना, ऐसे जागवितो मना, जागवितो जना, ऐसे जागवितो मना, जागवितो मना. ऐसे जागवितो मना, सविशे जनासहित. जनासहित मना ऐसे जागवितो, लोकांसह माझ्या मनाला तुकोबा म्हणतात मी असं जाग करतो. त्यांना अशा प्रकारचं जागृत राहण्याविषयी अशा प्रकारची सूचना करतो. म्हणजे लोकांसह मनालाही जाग करतात, लोकांसह मनाला उपदेश करतात. हे तीन कधी लोकांना, तर कधी मनाला, तर कधी लोकांसह मनाला. पण प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबा आहे, लोकांना नाही, स्वतःच्या मनाला नाही, लोकांसह मनालाही नाही. या अभंगामध्ये तुकोबा जे उपदेश करू लागलेले आपल्या धर्मपत्नीला उपदेश करतात. धर्मपत्नीला, जिजाबाईला तुकोबाबाई आवली म्हणायची. म्हणजे तुकोबाबाईंच्याच भाषेत सांगायचं झालं तर आवलीला उपदेश करतात. धर्मपत्नीला उपदेश करतात. हा, मग तुम्ही जर धर्मपत्नीला तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला आहे, जिजाबाईला जर उपदेश केलेला आहे, तर तुम्ही आम्हाला कीर्तनात कशाला सांगायला लागली? नवरा बायकोचं झालेलं बोलणं कुठं लोकांत सांगत असतात, कीर्तनात सांगायची काय गरज आहे?
तसं नाही आहे. पती पत्नीतलं बोलणं संवाद स्त्री भ्रतर संवाद आहे. पण स्त्री भ्रतर संवाद जरी असला तरी तो जगाच्या कल्याणाचा आहे. केलाय उपदेश जिजाबाईला, पण तो उपदेश तुमच्या आमच्या सर्वांच्या कामाचा आहे. विठ्ठल विठ्ठल जसं भगवंताने गीतेचा उपदेश केला अर्जुनाला. कुणाला केला? अर्जुनाला केला. अर्जुनाला नाही, अर्जुनाला फक्त निमित्त केलं. अर्जुनाला निमित्त करून सगळ्या जगाला उपदेश केलेला आहे तो. अर्जुनाची व्याजे गीता प्रकाशिली श्रीराजे. पुढं संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. जसं अर्जुनाला निमित्त करून, ते कधी कधी असं आठवत नाही शब्द, अर्जुनाला निमित्त करून सगळ्या जगाला गीतेचा उपदेश भगवंतानी जसा केला तसं तुकोबाबाईंनी जिजाबाईला निमित्त केलं. आणि जिजाबाईला निमित्त करून सगळ्याकरता हा उपदेश आहे. सगळ्याकरता सगळ्याच्या कामाचा उपदेश आहे. म्हणून कीर्तनासाठी अभंग घेतलेला आहे. काय केला हो उपदेश? काय म्हणतात तुकोबाबाई जिजाबाईला? कशाचा उपदेश केलाय? तुकोबाबाई अभंगाच्या प्रथम चरणामध्ये पहावया कवी ओसायास न धरी हे आस नाशिवंत. अति अति सुंदर अति गोड अशा प्रकारचा तुकोबाबाईंनी उपदेश जिजाबाईला केलेला आहे. प्रसंग असा घडला. कसा प्रसंग घडला? काय ती परिस्थिती अशी झाली निर्माण की तुकाराम महाराज भक्ती करायला लागले. आपणही भक्ती करतो म्हणा. तसं काय करतो आपण आता? इथं येऊन डोंगरावर येऊन सप्ताह करायला लागलो म्हणजे भक्तीच आहे नाही. पण आपल्या भक्तीत आणि तुकाराम महाराजांच्या भक्तीमध्ये फारच फरक आहे. आपण भक्ती करतो पण तुकाराम महाराज भक्ती करत होते असं नाही, भक्तीच करत होते.
भक्तीशिवाय तुकोबारायांनी दुसरं काही केलं नाही. संसार चालू होता तोपर्यंत संसार केला तुकाराम महाराजांनी, पण एकदा संसाराकडं पाठ केली, संसार सोडला, पुन्हा पाहिलंच नाही महाराज वळून. काहीच करत नव्हते तुकाराम महाराज. रात्रंदिवस नुसतं काय करायचे तुकोबा, काय भजन करायचे, नामस्मरण करायचे. संसाराचं काय होतंय, बायकोचं लुगडं फाटले का काय झाले, लेकरांना खायला मिळतं का काय होतं, का कसलीच चिंता नाही. संसाराचं तुकोबा काय पाहतच नव्हते, नुसतं भजन 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 भजन, काही करतच नव्हते. कीर्तन करायचे, नामस्मरण करायचं. आणि मग त्याच काळात तुकोबारायांच्याच काळात तुकोबारायांची सगळीकडे प्रसिद्धी झालेली होती. कीर्तन करायला लागले म्हणजे लोक त्यांच्याकडे येतातच, कीर्तन करायकडे लोक येतच राहतात. भजन करणाऱ्याकडं, कीर्तन करणाऱ्याकडं, परमार्थ करणाऱ्याकडे लोकांची ये जा असतेच. तुकाराम महाराज कीर्तन करत असायचे, भजन करत असायचे, नामस्मरण अखंड करायचे. आणि मग परमार्थाची आवड ज्या ज्या लोकांना आहे, देवाची आवड ज्यांना ज्यांना आहे, अशी सगळी मंडळी तुकोबारायांच्या दर्शनाला म्हणा, त्यांना भेटायला म्हणा, काही विचारायला म्हणा, असं येणं जाणं असायचं. पण मग आता घरी आल्यानंतर तुकोबारायांनी जिजाबाईला सांगायचं, अगं आवले पाणी दे ना, काय ना काहीतरी काय काय असलं काही खायला प्यायला थोडंसं पाणी दे ना. जिजाबाईचं असं होऊन जायचं, हे तर काही काम करत नव्हतेच, काम तर काढीचं नाही, सगळ्या प्रपंचाचा गाडा एकट्या जिजाबाईला ओढावा लागायचा. कसं तरी भाजी भाकरीचं भागवून पोरांचं भागवायचं. आणि हा बाबा दररोज कुणाला तरी घरी बोलवितो आणि त्यांना जीव घालायला सांगतो. कुठून आणायचं त्यांना जीव घालायला, कुठून आणायचं चहा पाण्याला. मग ते जिजाबाईची अशी चिडचिड होऊन जायची. आणि मग जिजाबाई तनपण करायच्या, आदळापट करायच्या, तुकाराम महाराजांना बोलायच्या. घरी आलेले जे लोक आहेत त्या लोकांनाही अशा खवळायच्या. तुम्हाला बरं हेच घर दिसलं काय, दुसऱ्या घर नाही जगामध्ये, बरं आमचंच घर दिसतंय तुम्हाला, उठलं की सुटलं, उठलं की सुटलं. असं ते जे आलेले आहेत त्यांनाही जिजाबाई अशा बोलायच्या. असं घडलं एका दिवशी. कोणीतरी तुकाराम महाराजांकडे आलं, संत मंडळी, भक्त मंडळी, साधक मंडळी. तुकाराम महाराजांच्या घरी आल्याच्या नंतर जिजाबाईनं पाहिलं आणि जिजाबाईचं वातावरण गरम झालं. बोलल्या जिजाबाई अशा तुकाराम महाराजांच्या समोर. तर तुकाराम महाराजांनी शांत बसले, ऐकून घेतलं. ते आले, बसले, तुकाराम महाराजांशी बोलले, काय बोलायचं ते बोलले, उठून निघून गेले. लोकांना माहीत झालेलं होतं जिजाबाईचा स्वभाव. ती स्वभाव तसा होई, कोणतीही स्त्री जर जिजाबाईच्या जागेवर असते तिनं काय केलं असतं, तेच केलं असतं ना. परिस्थिती तशी होती ना. पण मग लोक निघून गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी जिजाबाईला जवळ बोलवलं. आवले काय महाराज, इकडे बस खाली. जिजाबाई ऐकायचे तुकाराम महाराजांचं. असं थोडंसं चिडल्यावर, रागावल्यावर असं बोलायच्या, फडफड स्वभाव तसा असल्यामुळं जरा फटकाळ स्वभावाच्या होत्या. पण तुकाराम महाराजांची आज्ञा मोडत नव्हते. तुकाराम महाराजांना देव मानत होत्या, पांडुरंगाला देव नव्हत्या मानत त्या, पण तुकाराम महाराजांना देव मानून तुकाराम महाराजांची सेवा करायची. तुकाराम महाराज स्नान करून भजनासाठी कोणत्याही डोंगरावर गेले तरी माऊलीनं तुकाराम महाराजांना जीव घातल्याशिवाय स्वतःच्या तोंडात कधी घास नाही घातला. खूप जीव होता जिजाबाईचा तुकाराम महाराजांमध्ये, खूप प्रेम असायचं जिजाबाईचं. मग कधी मध्ये असं ताण पडला की मग असं बोलायच्या. ते बोलल्या त्या साधू संतांनाच,
तुकाराम महाराजांना ती पटलं नाही. बसवलं जवळ, अगं बस जरा, आणि मी काय म्हणतोय ते जरा नीट लक्ष देऊन ऐक. असं तू पिसळलेल्या कुत्र्यासारखी लोकांच्या मागं लागतीस. हे लोक आपल्या घरी काय येतात? कधी विचार केलाय तू? कोण येते घरामुच्या कशाला? काय ज्याचा त्याला नाही धंदा, ज्यांची त्याला कामं नाहीत. महाराज आमंत्रण पाठवले, चिठ्ठ्या पाठवल्या, खूप आग्रह केला, आग्रह करून लोक येत नाहीत. बोलवावे लागतात, विनवण्या कराव्या लागतात, लोक येत नाहीत. आम्ही तर त्यांना काही निमंत्रण पाठवले नाही, त्यांना आग्रह केला नाही, स्वतःहून लोक आपल्या घरी येतात. काय येत असतील? कधी विचार केलास तो? काय ज्याचा त्याला नाही धंदा. लक्षात ठेव, हे तुझ्यासाठी किंवा माझ्यासाठी येतात असं नाही. त्यांना घरी खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही म्हणून आपल्या घरी येतात असं नाही. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोवळ्या उत्तरे काय वेचे. ग वेडे, यांना देवाची आवड आहे. कोणाची आवड आहे यांना? जे आपल्याकडे येतात त्यांना देवाची आवड आहे. आणि आपल्याकडे येण्याचं कारण त्यांना घरी खायला भेटत नाही म्हणून येतात असं नाही. मी कीर्तन करतो, मी भजन करतो, देवाचे गुण त्यांना ऐकायला भेटतात. देवाची आवड असल्यामुळे ते आपल्यावर प्रेम करतात. त्यांना आपण हवे हवे वाटतो म्हणून ते आपल्याकडे येतात. आणि मग असं देवासाठी ते आपल्याकडे येतात. आणि मग आल्यानंतर असं दोन शब्द तुला मधुर बोलायला, गोड बोलायला काय होतं ग? कोवळ्या उत्तरे काय वेचे. पिसाळलेल्या कुत्र्यासारखी धावून जाते त्यांच्या अंगावर. तुका म्हणे रांडे नावडे भूषण, कांतलेशे श्वान लागे पाठी. काय होतं दोन शब्द गोड बोलल्यानंतर? काय मड्यावर घेऊन जाणार आहे सगळं तू हे? असं तुकाराम महाराज खवळले. मग जरा सगळे गेल्यावर जिजाबाईने ऐकून घेतलं. जिजाबाईला वाटलं बरं ठीक आहे महाराज, काय करू मग सांगा? अगं मी सांगतो तसं कर, तुम्ही सांगता तसं करू. हां, काय करायचं महाराज? देव पहावया करी ओ सायास, न धरी हे आस नाशिवंत. जिजाबाईला जवळ बसून तिच्या हिताचा उपदेश जिजाबाईला तुकोबाराय करतात. घरी गेल्यावर तुम्ही असं सांगा बायकांना, हित आहे त्याच्यामध्ये. देव पाहण्यासाठी तू काय कर? सायास कर. विठ्ठल विठ्ठल देव पाहण्यासाठी सायास करायला तुकोबाराय सांगतात. कशासाठी? देव पाहण्यासाठी. बऱ्याच ठिकाणी जिजाबाईलाच नाही लोकांनाही सांगत असताना तुकोबारायने हेच सांगितलेलं आहे, देवच पाहायला सांगितलेला आहे. विठ्ठल विठ्ठल पहावो, देव पहावो. आणि मग त्याला पाहण्यासाठी उंच ठिकाणी उभे राहा.
कारण उंच ठिकाणी उभे राहिल्याशिवाय तो नाही दिसत. उंच ठिकाण म्हणजे कोणतं, जाऊ द्या, तोच विषय नाही आता आपला. तू देव पाहण्यासाठी सायास कर. देव पाहायला तो कोबाराय सांगतात, सगळ्यांनाच सांगतात. तुकाराम महाराजांनी असं कुठं म्हटलंच नाही की पैसे मिळवण्याकरता सायास करा, सत्ता मिळवण्याकरता सायास करा, विद्वत्ता मिळवण्याकरता सायास करा, असं का कुठंच म्हटले नाही. लग्न करा, एक नाही दोन करा, असं म्हटलंय कधी तुकाराम महाराजांनी? मोठ्या गाड्या घ्या, मोठे घर बांधा, असं कुठंच नाही सांगितलेलं. उघडा तुम्ही गाथा बघा, गाथ्यात एक तरी अभंग असा दिसतो का? पण देव भेटावा, देवाची प्राप्ती व्हावी, देवाचा साक्षात्कार व्हावा, देवाला पाहायला सांगतात. पहा भीमाती विठ्ठल रूप, पहा भीमाती विठ्ठल रूप, पहा भीमाती, विठ्ठल रूप, पहा भीमाती. तेही समाचरण साजीर विटेवरी, पहा भीमाती विठ्ठल रूप, पहा भीमाती विठ्ठल रूप. पहा भीमाती विठ्ठल रूप, पहा भीमाती विठ्ठल रूप. पहा भीमाती विठ्ठल रूप. विठ्ठलाच्या रूपाला पहा म्हणजे देवाला पहा. देव पाहायला सांगतात. बरं दुसरं काहीच पाहायला सांगत नाहीत, देवच पाहायला तुकाराम महाराज का बरं सांगत असतील बरं? कुठं लग्न करा म्हणून नाही सांगत, मोठा मोबाईल घ्या म्हणून नाहीत सांगत, शेजारची जमीन विकायला निघाली ती आपल्या नावची करून घ्या म्हणून नाहीत सांगत. ही देवच पाहायला असं तुकाराम महाराज का सांगत असतील? दुसरं का काहीच सांगत नाही? त्याचं कारण आहे. काय कारण आहे? आपल्या जीवनाचं सार्थक देव पाहिल्याशिवाय नाही होत. विठ्ठलची एक तुक म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुक म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखणे या, विठ्ठलाची एक देखणे या, तुक म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुक म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची देखली, विठ्ठलाची देखली, अवघे पापी गेली दिगंतर, अवघेची पापी दिगंतर. विठ्ठलची एक देखिलिया, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. कशाने सार्थक आहे जन्माचं? एक देवाला पाहिल्यानंतर. देवाला पाहिलं नाही आणि जगात काहीही पाहिलं, काहीही मिळवलं, कितीही मिळवलं, मला जीवनाचं सार्थक नाही होत. पैसा कमवला, श्रीमंत झाला म्हणजे जीवनाचं सार्थक होतं? कमवून कमवून किती कमवणार आहे पैसा? रावणा इतका तर नाही कमविणार. रावण
तुमच्या गावातलं नाही सांगत. रावण, त्या रावणाविषयी मी बोलतो जो लंकेतला राजा होता, त्रैलोक्याचा अधिपती झालेला होता. त्रैलोक्याचा, स्वर्गातले देव ज्याने कामाला लावलेले होते. काय रावणाचं ऐश्वर, सोन्याची लंका होती, सोन्याची. तुकोबाबांनी म्हटलेलं आहे, कोटी घरे जेथे काशे आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 करोड घर ही केवळ शुद्ध सोन्याची होती. घर म्हणजे आताचे 10 बाय 12ची खोली नव्हे. वाडे असायचे पूर्वी, वाडे. त्या वाड्याच्या भिंती अशा असायच्या की त्याच्यावरून ट्रका जातील. भिंती पूर्वीचे बघा तुम्ही, वाडे कसे मोठे मोठे होते, ट्रक जाईन त्याच्यावरून. अशी वाडे पूर्वी, आणि अशी घरं किती. आणि ती घरं बांधत असताना फक्त सोन्याचं पालिश दिलं तर असं नाही, पाया भरणे सुद्धा केवळ सोन्याचेच. सगळं सगळं सोनच, सोन्याशिवाय दुसरं. विटा सोन्याच्याच, स्टील सोन्याचंच, सगळं जे काही लागतं ते सगळं सोन्याचं. आणि असे 7 करोड घरं होती. किती ग्रॅम सोनं लागलं असं? आता घरं बांधायला काय ग्रॅमवर थोडा माल आणतात, ट्रकाने माल आणावा लागतो. आणि किती श्रीमंत असेल. नुसतं सोनंच होतं, फक्त श्रीमंतच होता असं नाही, विद्वान तेवढाच. महाराज त्याने असे स्तोत्र रचलेले आहेत, कसल्याही विद्वानाला अजून ते वाचता सुद्धा येत नाहीत. इतका विद्वान, चांगल्या कुळात, ब्राह्मण कुळात जन्माला आलेला, ऋषी कुळात जन्माला आलेला, कुळ चांगलं. बायका किती होत्या? आताच्या पोरांना तर एक मिळायची मुश्किल. आळंदीला गर्दी त्याच्यामुळेच व्हायला लागली. पहिली कुठं गर्दी होती एवढी आळंदीत? मुलीची संख्या कमी झाली. म्हणजे एक सुद्धा मिळायला कठीण. आता रावणाला किती पत्न्या होत्या? आपल्या देवाला तरी 16,000, पण देवाला माग टाकलं ते ना. 80,000 पत्न्या. आणि ते पण उग अशा काळ्यान बांड्यान खैऱ्या काय अशा नव्हत्या. अशा सुंदर पत्न्या होत्या रावणाच्या की त्यांना पाहिल्यानंतर स्वर्गातल्या अप्सरांना लाज वाटेल, अशा सुंदर पत्न्या होत्या. मुलं तशीच, रावणाची मुलं. आपली मुलं असतात हवे. खेळण्यासाठी गल्ली जातं, शेजारचं कार्ट कानाखाली मला की रडत घरी येतं. हे आपली मुलं. महाराज रावणाची मुलं अशी होती, नुसतं त्यांचं नाव ऐकलं की स्वर्गातले देव आपले आसनं सोडून पळून जायचे. देवांतक, नरांतक नावच कशी. आणि काही घुगऱ्या घालून ठेवलेली नावं नाही. पाळण्यात इंद्रजित, इंद्रावर विजय मिळवला म्हणून हे नाव पडलेली नाव आहे ते. अशी रावणाची संतती. काय कमी होतं सांगा ना? एवढं सगळं कमावलं त्यांनी. संसारी लोकांच्या दृष्टीनं रावणा इतका कोण मोठा आहे? आपली श्रीमंती म्हणजे बापानं बांधलेलं घर असतं, ती वासा पडाय झाला तर ते बदलणं होत नाही. पण एवढा श्रीमंत जरी रावण असला आणि सगळ्या दृष्टीनं त्याच्या बाजू जरी भक्कम असल्या तरी जीवनाचं सार्थक झालं? जीवनाचं सार्थक झालं नाही. जीवनाची सार्थकता धनात नाही,
जीवनाची सार्थकता पत्नीत नाही, जीवनाची सार्थकता संतती होण्यात नाही, जीवनाची सार्थकता आहे देवाला पाहण्यात. ज्यांनी काहीच मिळवलं नाही आणि देवाला पाहिलं, महाराज त्यांचं जीवन सफल झालं. छातीवर हात ठेवून सांगतात की आमचा जन्म सफल झाला. कृत्य कृत्य झालो, इच्छा केले ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. ते पावलो, हे इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो, इच्छा केली ते पावलो. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानोबा आजी संसार सफल झाला गे माय. संसार शब्दाचा अर्थ या ठिकाणी मानव जन्म. मानव जन्म सफल झाला. कशाने कशाने सफल झाला? ज्ञानोबाबांनी लग्न केलं होतं, ज्ञानोबाबांना काय पोरं होते, ज्ञानोबाबांनी काय मठ बांधला होता, काय केलं होतं ज्ञानोबाबांनी? काय नाही. देखिले पाय विठोबाचे, विठोबाचे पाय पाहिले, विठोबाला पाहिलं आणि त्यामुळं परिणाम हा जन्म सफल झाला. म्हणजे देवाला जे पाहायचं ते कशासाठी? त्याला पाहिल्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही, जीवन सफल होत नाही. ज्यांनी देवाला पाहिलं नाही आणि काही कितीही मिळवलं, निष्फल आहे त्याचं जीवन, निष्फल. त्या शिळीच्या गळ्याला स्तन असतं बघा. शेळ्या पाहिलं ना तुम्ही? शिळीच्या पाठीमागच्या पायामध्येही तिला स्तन असतात. सगळ्याच प्राण्याला स्तन असतात, पण पायामधले असलेले स्तन दूध देतात. आणि स्तन हे अवयव कशासाठी असतं? दुधासाठीच. स्तन अवयव त्यांनी दूध दिलं तर त्याची सार्थकता आहे, तर ते सफल आहे. पण सगळ्या नाही, पण काही काही शेळ्यांच्या गळ्याला सडा असतात. पाहिलं ना तुम्ही? त्याच्यातून किती दूध येतं? एखादी गागर नाही घेत का? पण जाऊ द्या, 1-2 लिटर, 2 लिटर पण नाही, बघ काही अर्धा लिटर, तेवढं नाही, कपभर, थेंबर सुद्धा येत नाही, अर्धा थेंब नाही तर दूधच येत नाही. फक्त म्हणायलाच काय येते? स्तन आहे, फक्त नावाला स्तन आहे. व्यर्थ आहे ते, व्यर्थ. काय उपयोग आहे त्याचा? तसं ज्याने देव पाहिला नाही किंवा देव पाहण्याकरता जे प्रयत्न करत नाहीत, अशा माणसाची जीवनं ही शिळीच्या गळ्याला असलेल्या स्तनासारखी निरर्थक आहेत, निरर्थक. हा मानव देव निरर्थक होऊ नये, जाऊ नये. जीवनाची सफलता आपल्याला वळावी, याच्यासाठी जीवनाला जर साफल्याचा सुगंध यावा असं वाटत असेल तर देवाच्या दर्शनाशिवाय पर्याय नाही. देव पाहावंच लागेल. म्हणून तुकोबाराय उपदेश करता जिजाबाईला, हिचंही कल्याण व्हावं, हिच्याही जीवनाची सार्थकता अशा प्रकारची व्हावी. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अगं तू देव पाहण्यासाठी साधना कर, देव पाहण्यासाठी सायास कर. विठ्ठल विठ्ठल.
पहावया करिओ सायास. काही लोक म्हणतात का ओ देव आहे का? काय म्हणतात लोक? देव आहे का? कारण जरी आपण माळकरी कीर्तनात बसलेले आपण जरी देवाला मानत असलो, असाही समाज या जगामध्ये की जो देवाचं अस्तित्वच मानत नाही. देव आहे का ते देवच मानत नाही. देव नावाची वस्तू जगामध्ये नाही हे सिद्ध करण्यासाठी ज्यांनी संस्था स्थापन केलेल्या आहेत. त्यांना विचारलं तुम्ही देव का मानत नाही? ते म्हणे का मानायचं? आहे का देव? म्हणे मग आहे ना. कुठे? दाखवा. आणि त्यांना दाखवण्याची आपल्यात काही ताकद नाही. आहे तर दाखवा. दाखवा दाखवा म्हणतात ते. कारण त्यांचं मत असं असतं की जे दिसतं तेवढंच खरं. दिसतं तेवढं खरं. इंद्रियाला जेवढं गोचर होतं तेवढं खरं. जे दिसत नाही ते नाही, असं त्यांचं म्हणणं. तुम्ही दाखवा देव. तुम्ही दाखवलं तर आम्ही मानू, असं म्हणतात. पण नुसतं दिसत नाही म्हणून देव नाही हे म्हणणं मूर्खपणाचं लक्षण आहे. हा, देव आपल्याला दिसत नाही, त्यालाच दिसत नाही, आपल्याला तरी कुठं दिसतोय? आता आपण माळा घातलेल्या आहेत, गंध लावतोय, भजन कीर्तन करतोय, घरची कामं सोडून इथं येऊन बसलोय. दिसलाय का देव? तुम्हाला तर दिसला का? मला तर अजून नाही हो दिसला. इतक्या दिवसापासून चाललेत कीर्तन बिर्तन सगळं पाट बिट, पण अजून तर नाही दिसला. पण दिसत नाही म्हणून तो नाही असं जर म्हणत असेल तर हे मूर्खपणाचं लक्षण आहे. वस्तू असली म्हणजे ते दिसतेच असं नाही, दिसलेलीच वस्तू असते असं नाही. खरा तर शास्त्राचा सिद्धांत, वेदांत शास्त्राचा सिद्धांत असा आहे की जे दिसतंय ते नाही. विठ्ठल विठ्ठल पाहतोय आपण? संसार पाहतोय, संसार जगत पाहतोय, आणि शास्त्र सांगतं की हे जगच नाही. रज्जू सर्पाकार भासयले जगडंब जगत जग संसार नावाची वस्तू न झाला प्रपंच आहे परब्रह्म. मग जर आहे तर मग दिसत का नाही? दिसायला पाहिजे ना, तो देव दिसायला पाहिजे ना. पण मग दिसत नाही म्हणून तो नाही असं नाही. त्याची सिद्धी अनेक गोष्टीनं होते. अनुमानानं त्याची सिद्धी होते, शब्द प्रमाणानं त्याची सिद्धी होते. शास्त्र सांगतं की सगळा देव आहे, सर्वम खलविदम ब्रह्म. श्रुती सांगते. का नाही त्याला मानायचं? काळ भेंड कसं झाला तू? हे जग कुणी निर्माण केलं? कोण करतं या जगाची रचना? काही म्हणतात हे जग आपोआप होतं. कशाला कोण लागतं निर्माण करायला? आपोआप होतं. तू आपोआप झालास? आपोआप होत असतं काही? आपोआप कसं काय होईल? साधं एक मातीचं गाडगं जर आपल्याला लागत असेल तर ते आपोआप होतं? आपोआप होतंय? नाही. त्याला हे निर्माण करणारा लागतो, कुलाल लागतो, कुंभार लागतो. त्याला कुंभारा वाचून कसं काय गाडगं होईल? कुंभाराची गरज नाही गाडगं निर्माण करायला. मग जर जग एवढं जग जर आपोआप होतं तर गाडगे आपोआप व्हायला पाहिजेत. भूक लागल्यानंतर भाकरी आपोआप व्हायला पाहिजेत. भाकर आपोआप होती. शेतीत आपोआप पीक यायला पाहिजे. आपोआप पीक येतं. बाप दाद्याची जमीन असली तरी कसल्याशिवाय नाही पिकत. आपोआप कसं काय होईल? असाच एक नास्तिक होता.
देव मानतच नव्हता. पण त्याच्या पोटी जन्माला आलेलं पोरग ते आस्तिक होतं. हिरण्यकशिपूसारखं प्रल्हादासारखं. तो काय देव मानित नव्हता आणि पोरग मात्र देव धर्म हे सगळं शास्त्र विस्त्र मानणारा होता. मग त्याच्यामुळं दोघांचं नेहमी असं झुपायचं. स्वभावाचे एकमेकाला विचार काही पटत नव्हते. मग ते तुम्ही मी असं व्हायचं कधी मध्ये. ते असं नाही असं, असं नाही असं. ते पोरांनी ठरवलं एकदा आपल्या म्हाताऱ्याला आहे ना देव आहे हेच सिद्ध करून दाखवू. हुशार होतो जरा. बाप बाहेर गेलेला असताना तो चित्रकला त्याला चांगली अवगत होती. त्यानं असं एक सुंदर चित्र काढलं मोराचं. सुंदर चित्र काढलं आणि बाप ज्या खोलीत बसत असतो त्या खोलीमध्ये असं भिंतीला चिटकवून दिलं आणि त्याच्या खोली जाऊन अभ्यास करत बसला. थोड्या वेळाने तो आला बाहेरून. बाहेरून आल्याबरोबर अशा जागेवर लावलं होतं की आल्याबरोबर ते दिसेल. पाहिलं चित्र. ते चित्र पाहिलं एवढं प्रसन्न झालं त्याचं मन. वा काय सुंदर चित्र आहे. आणि त्याला माहिती होतं हे चित्र कोणी लावलंय. पोराने लावलंय. आपल्या पोराला चित्रकला चांगली जमते आणि तर दुसरं कोणी त्याचंच काम आहे. एवढा प्रसन्न झाला खुश झाला. लगेच बाळू बाळू काय बाबा काय बाबा. अरे काय चित्र काढलं तू. काय आवडलं मला चित्र. मग तुला काय पाहिजे. काय देऊ तुला. त्यानं म्हटलं बाबा मला कशाला काय देता. अरे तू चित्र काढलं ना मला आवडलं चित्र. ते नाही मी नाही काढलं चित्र. हां तू नाही काढलं चित्र. नाही मग कुणी काढलं हे चित्र. ते कुणी काढलं काय मला माहीत नाही बाबा पण मी नाही काढलं. तुझ्याशिवाय कोण येईल इथं. बाबा खरंच सांगतो हे मी नाही काढलं. मग कुणी काढलं. तुम्ही नव्हते. दुसरे कोणी घरात नव्हतं. मी एकटाच माझ्या खोलीत अभ्यास करत बसलो होतो आणि मी अभ्यास करत असताना तुमच्या खोलीत आवाज आला. मला वाटलं बाबा तर घरी नाहीत आणि तुमच्या खोलीतून आवाज कसा येतो. म्हणून मी असं सांदीतून पाहिलं दरवाजाच्या. तर बाबा घडलं असं. हा जो कागद त्या टेबलच्या ड्रायव्हरमध्ये होता. आपाप ड्रायव्हर असा बाहेर आला. ड्रायव्हर तो बाहेर आला. त्याच्यातून कागद उठला. टेबलवर जाऊन बसला की लगेच ती कंपास पेटी पुढं आली. त्याचं ते वरचं झाकण उघडलं गेलं. त्याच्यातून सस्पेन्शन उठली आणि तिनं ते चित्र रेखाटलं. चित्र रेखाटणी झाल्याच्या नंतर ती सस्पेन्शन त्याच्या जागेवर बसली. कंपास जागेवर जाऊन बसला. सरकनाची रंगपेटी पुढं आली. ती बाजूला ठेवलेलं गाडगं भरून ठेवलेलं होतं. त्याच्यावरचं झाकण उठलं आणि बाजूला जाऊन बसलं. त्याच्यावरचा पालता ग्लास त्याच्यात गेला. त्यानं त्याच्यात पाणी भरलं आणि ते भरलेला ग्लास येऊन त्या टेबलवर येऊन बसला. तो ग्लास येतो ना येतो की लगे त्या रंगपेटीमध्ये असलेला ब्रश उठला. त्याने आपल्याला पाण्यात स्नान करून घेतलं. त्या रंगात आला. त्या रंगामध्ये आपल्याला सगळं अंग त्यानं घुळसून घेतलं आणि त्या कागदावर जाऊन त्या ब्रशनं काय केलं. त्या काढलेल्या रेखाचित्राला कलर दिला. रंगभरणी केली आणि असं सुंदर चित्र तयार झालं. रंगपेटीचं काम संपलं की ती रंगपेटी ती ब्रश सगळे आपापल्या जागेवर जाऊन बसले आणि हा कागद उठला आणि भिंतीवर जाऊन बसला. तो बाप असा नुसता पाहतच होता त्याच्याकडं. बाबा हे सगळं आपोआप झालं. मूर्खा कुठला का कुठला. असं काय कुठं चित्र आपोआप होत असतं. गाढवासारखं बोलतो. आपोआप कुठं कंपास पेटी बाहेर येत असते. आपोआप कुठं असा ब्रश काही चित्र रंगवीत असतो. आपोआप सस्पेन्शन कुठं चित्र रेखीत असते. त्यांनी सांगितलं बाबा एवढं मोराचं चित्र मी आपोआप होतं असं म्हटलं तर तुम्ही मला गाढव म्हटले.
हे किती मोठं जग आहे आणि किती तंतोतंत याची रचना आहे. 10 वर्षांनी नव्हे 1000 वर्षांनी अमक्या अमक्या तिथीला सूर्योदय कधी होईल पंचांग करते आज सांगू शकतात. कोणत्या तिथीला ग्रहण येईल ते आज सांगू शकतात. एवढं सूत्रबद्ध पद्धतीनं हे जग चालतंय. हे आपोआप कसं चालेल? जर चित्र आपोआप झालं म्हटलं तर तुम्ही मला गाढव म्हटले, तर एवढं सूत्रबद्ध पद्धतीनं चालणारं जग आपोआप होतं असं म्हणणारे तुम्ही गाढवाचे बाप नाही का? विठ्ठल विठ्ठल अस्तित्व मांडण्यासाठी तो दिसावाच लागतो असं नाही. या जगाकडे पहा, या जगाची रचना करणारा कोणतरी आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून तो देव आहे. आपोआप जग कसं होईल आणि जीवाकडून तरी कसं होईल? जीवाला तर या जगाचं चिंतन सुद्धा करता येत नाही. अचिंतनीय अचिंतनीय अशा प्रकारचं हे जगत. या जगाचा करता ईश्वरच मानावा लागतो आणि तो सर्वज्ञ सर्व शक्तिमान मानावा लागतो असा देव आहे. आणि मग या जगतरूपी कार्यावरून ज्या अर्थी कार्य तर त्याचं कारण ईश्वर मानावा लागतो म्हणजे देव मानावा लागतो. म्हणजे जगाच्या कार्यावरून ईश्वराची म्हणजे देवाची सिद्धी होते. देव नाही कसं म्हणता येईल? अनुमानानं देवाची सिद्धी होते, शब्द प्रमाणानं देवाची सिद्धी होते आणि प्रत्यक्ष प्रमाणाने सुद्धा सिद्धी होते. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रिय. तो कुठं दिसतो डोळ्याला आमच्या? अरे तुझ्या डोळ्याला नाही दिसत का? कुणालाच नाही दिसत. देव दिसत नाही असं कोण म्हणतं? देव दिसत नाही असं नाही. देव दिसत नाही का तुला दिसत नाही? देव कुणालाच नाही दिसत. देव कुणीच नाही पाहिला. देव पाहणारी ही मंडळी होऊन गेली. छातीवर हात ठेवून सांगतात आम्ही पाहिला. देखिला देखिला माये देवाचा देवाचा देव देव तोहारी श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी. डोळे भरून त्याला पाहिलं म्हणून अनुभव सांगणारी मंडळी या जगात आहे. ज्ञानोबायांसारखी, तुकोबायांसारखी, नाथ महाराजांसारखी, सनकादिकासारखी, शुकाचार्यासारखी. देव पाहिला नाही असं कोण म्हणतं? आपल्याला नाही दिसत पण संतांना देव दिसतो. कोण म्हणतं दिसत नाही? दिसतो. मग त्यांना दिसतो मग आम्हाला का नाही दिसत? तू देव पाहण्याकरता काय केलं रे भाऊ? त्यांना दिसतो मग आम्हाला का नाही दिसत? देव पाहण्यासाठी साधना करावी लागते. साधना करून देवाला पाहण्याची योग्यता मिळवावी लागते, पात्रता मिळवावी लागते. तो अधिकार संपादन करावा लागतो. तो अधिकार संपादन केल्यानंतर देव दिसतो. ज्याने ज्याने तो अधिकार मिळवला त्यांना देव दिसला. तू तो अधिकार मिळवण्यासाठी काय केलं का? केलं काही? तुला जेवावं कसं हे कळत नाही. बूट पायात घालून जेवतो, जनावरासारखं वागतो. कधी देव दिसायचा रे तुला? देव दिसत नाही असं नाही. देव दिसतो पण त्याला पाहण्यासाठी काय करावी लागते? साधना करावी लागते. साधना. आणि त्यालाच सायास म्हणतात. देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधुनी पाहे विठ्ठल विठ्ठल. त्याला
देवाला पाहण्यासाठी जी पात्रता लागते ती पात्रता मिळवण्यासाठी अनुष्ठान करावं लागतं, सायास करावे लागतात, साधना करावी लागते. आणि मग तीच तर तुकोबा जिजाबाईला सांगतात की अगं जिजे तू सुद्धा या देवाला पाहण्यासाठी सायास कर. देव पहावया करीव सायास. पण महाराज देव पाहण्यासाठी कोण सायास करतो? सायास करत नाहीत असं नाही, पण सगळे सायास कशासाठी करतात? संसारासाठीच. पैसा मिळवण्यासाठी लोक कमी सायास करतात. दिवसात ड्युटी करून पुन्हा नाईट ड्युटी करतात. किती मरमर असते पैशासाठी. हाय पैसा, हाय पैसा, हाय पैसा. पैसा मिळवण्यासाठी सायास करतात. लग्न जमत नसलं तर लग्नासाठी सुद्धा किती सायास करतात. काय करत नाही लोक लग्न होण्यासाठी. लग्न झालं, पोरं होण्यासाठी, पोरं होत नसती तर काय करत नाहीत. किती सायास करतात लोक. संसारात लोक सायास करत नाही असं नाही, खूप सायास करतात. पण देव पाहण्यासाठी कोण सायास करत? सगळ्याचे सायास जे चाललेले ते अविनाशी परमात्मा मिळावा म्हणून नाही, विनाशी असलेला संसार पदरात पाडून घेण्यासाठी सायास करतात. हा सगळा संसार विनाशी आहे, नाशिवंत आहे, नाशिवंत. आणि या नाशिवंतासाठी सायास करतात. तुकोबा म्हणतात बाई ही नाशिवंत असलेला हा जो संसार याची आस कशाला मनात धरतेस? न धरी हे आस नाशिवंत. नाशिवंत असणाऱ्या या संसाराची, या विषयाची आस मनामध्ये तू धरू नकोस. देव पाहण्यासाठी सायास कर, ह्याची आशा सुद्धा मनात धरू नकोस. याची जर आशा धरलीस मनात तर मग देव नाही भेटणार. मग देव नाही भेटणार. करीसी देवा विनाश, अवघी होईल निराश. तृष्णा वाढविसी बहुवास, कधी सुखास न पवसी. संसाराची आशा नाही मनात धरावी. महाराज आपण परमार्थात जरी आलो, काय परमार्थात जरी आलो, साधना करायला लागलो, मोठे मोठे सप्ते, मोठ्या मोठ्या माळा घातल्या गळ्यात, भजन कीर्तन पारायण चालूच एकामाग एक, एकामाग एक, एकामाग एक. आणि जर तिकडची आशा संपलेली नसेल, नाशिवंत अशा संसाराची जर आशा गेलेली नसेल, तीच आशा धरून बसलेलो असो, तर आपण कितीही पारायण केले, कितीही नामस्मरण केलं, कितीही कीर्तन केले, देव नाही भेटणार. देवापर्यंत आपण जाणारच नाही. कारण ती आशाच आपल्याला तिकडं जाऊ देत नाही. म्हणून तुकोबाबांनी परमार्थ करणाऱ्याला बजावून सांगितलेलं आहे, तुम्हाला परमार्थ करायचा आहे ना, तर परमार्थात येतनाचा अगोदर आशा सोडा. आशाबद्ध जन काय जाणे नारायण. आशा ही समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी व्हावे तेने. ही आशा खांदून काढावी लागते, अशी कापून सुद्धा नाही. कारण कापली की जास्त फुटते पुन्हा. एखादं झाड जर आपल्याला संपवायचं असलं आणि त्याला जर कापलं तर 2, 3, 4 ठिकाणी पुन्हा ते फुटतं. त्याच्याकरता कापावी नाही म्हटलं, ही आशा खांदून काढा, मुळासहित उपटून फेका, तरच गोसावी व्हा. गोसावी म्हणजे पारमार्थिक. भगवे कपडे घातला म्हणजे गोसावी नाही, तरच पारमार्थिक. परमार्थात येतानाच माणसाने संसाराची आशा सोडून आलं पाहिजे. नाशिवंत धनाची, नाशिवंत विषयाची जोपर्यंत आशा मनामध्ये धरलेली आहे, तोपर्यंत कितीही प्रयत्न केला तरी देव दिसत नाही. म्हणून बाई ही आशा मनामध्ये धरू नकोस. आशा नको संसाराची मनात धरू. काय करू महाराज सांगा ना. नाही धरीत मी आशा मनात. तुम्ही म्हणता देवासाठी प्रयत्न कर,
आणि नाशिवंत असलेल्या संसाराची आशा नको धरू, नाही धरीत आशा. आणि प्रयत्न काय करू सांगा बरं. अगं उद्या सोमवार आहे, दिनशुद्ध सोम, सकाळी पातला द्वादशी घडला पर्वकाळ. उद्या सोमवार आहे, सगळ्या वारामध्ये शुद्ध अशा प्रकारचा वार आहे. आणि त्या सोमवारी पुन्हा द्वादशी आलेली, दिनशुद्ध कोणता सोम, सकाळी पातला, सकाळी शुद्ध अशा प्रकारचा सोमवार आलेला आहे, पातला म्हणजे प्राप्त झाला. आणि पुन्हा त्या शुद्ध सोमवारी द्वादशीचा पर्वकाळ घडलेला आहे. द्वादशी घडला पर्वकाळ, द्वादशी घडला पर्वकाळ. ठीक आहे महाराज, मग दिवस शुद्ध आहे, द्वादशी आली म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की सकाळी उद्या द्वादशी आहे. म्हणजे हा उपदेश कधी केलेला आहे? एकादशीच्या रात्री. विठ्ठल विठ्ठल. द्वादशी आहे उद्या. मग सगळ्या तिथीमध्ये श्रेष्ठ तिथी जर कोणती असेल तर ती कोणती आहे? द्वादशी पर्वकाळ. आणि उद्या आहे ती. मग काय करू महाराज? अगं असं कर, आपल्या गावात किंवा आसपास जे काही ब्राह्मण असतील त्यांना बोलव, द्विजापचारुणी शुद्ध करी मन, देव हे दान यथाविधी. जे द्विज शब्दाचा अर्थ ब्राह्मण, त्यांना पाचारण कर, बोलव. आणि बोलावून असं तुझं मन शुद्ध कर. इथं मन शुद्ध कर या शब्दाचा अर्थ त्यांच्याविषयी मनात अशा गाठी नको ठेवू, त्यांच्याविषयी श्रद्धा धारण कर, त्यांच्याविषयी पूज्य भाव मनामध्ये निर्माण कर. याला म्हणतात मन शुद्ध कर. असं ब्राह्मणांना बोलव, त्यांच्याविषयी पूज्य भाव मनामध्ये धर. आणि बोलून जे काही तुझ्याजवळ आहे ते सगळं यथाविधी शास्त्राने जसं सांगितलं तसं सगळं दान देऊन टाक त्यांना. देव हे दान यथाविधी. यथाविधी अशा प्रकारचं तो काय कर, त्यांना हे दान देऊन टाक. मग जिजाबाई ऐकत होत्या, देव पाहण्याकरता सायासकर म्हणत होते, ऐकून घेतलं. उद्या सोमवार आहे, द्वादशी आहे, ऐकून घेतलं. पण ज्या वेळेला तुकाराम महाराज म्हटले की ब्राह्मणांना बोलून आण, मन शुद्ध कर आणि सगळं त्यांना देऊन टाक, टाळकच हल्लं ना जिजाबाईचं. देऊन टाक आणि सगळं देऊ त्यांना देऊन काय पोटावर बिबा घालायचा आहे? तुम्हाला तर काडीचं काम जमत नाही. उठलं की सुटलं टाळ घेऊन निघत आहे कुटायला. खायचं काय? सगळं देऊन टाकून. घालायचं काय? कपडे लागत नाही घालायला, सगळं देऊन करायचं काय? असं ज्यावेळेला जिजाबाई बोलायला लागल्या उद्वेगाने, त्यावेळेला तुकोबाबाई पुढच्या चरणात उपदेश, नको चिंता करू, नको चिंता करू, वस्त्र या पोटाची, नको या चिंता करू, नको चिंता करू, नको चिंता
चिंता करू वस्त्राया पोटाची माऊली आमुची पांडुरंग. अग वस्त्राची आणि पोटाची चिंता नको करू. तू भजन कर, तू नामस्मरण कर, देवाची पूजा कर. पोटाची चिंता कशाला करती? कोण खावं घालीन? अग आमचा पांडुरंग आहे ना, तो चिंता करील तुझी. तू कशाला पोटाची चिंता करतेस? तुझं भजन करायला लागली तर तुझ्या पोटाची चिंता तो करील. महाराज सगळ्या जगाची चिंता कोण करतो? पोषितो जगाशी एकला तो सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील आईशी. सगळ्या जगाला तो सांभाळतोय. सगळ्याचं पोषण तोच करतो महाराज. ज्यांनी माळा घातल्या त्यांचंच पोषण करतो, आणि जे बाटल्या खाली करतात त्यांचं तरी पोषण कोण करतोय? तोच करतो ना. मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचं पोषण करणारा तोच आहे. ते भगवान द्वारकेत असताना ते दररोजच घरी येण्यासाठी उशीर व्हायचा. रात्री रुक्मिणी साहेब देवाची वाट पाहत बसायच्या जेवण्यासाठी. त्यांना जेव घातल्याशिवाय यांना जेवता येत नव्हतं. आणि मग खूपच उशीर झाला. एके दिवशी भगवान आले, ते वाढलं जेवायला, त्यांना बसवलं. पण मग जेवता जेवता विषय काढला का, एवढा उशीर का करता तुम्ही? दररोज तुमचं हेच चाललंय, लवकर या जरा घरी. अगं तुझं काय, तुला फक्त माझी चिंता असते, पण मला सगळ्या जगाची चिंता करावी लागते. सगळ्या जगाचं पोषण करावं लागतं. कोणता जीव कुठं उपाशी बसलाय काय त्याची सगळी काळजी घ्यावी लागते, दखल घ्यावी लागते. सगळ्यांना जीव घालावं लागतं, खाऊ घालावं लागतं, मग मला जेवता येतं. तुम्ही सगळ्या जगाचं पोषण लागले करायला. म्हणजे ते काही खरं वाटलं नाही. कोणत्याच रुक्मिणीला आपल्या कृष्णानं सांगितलेलं काही खरं वाटतच नाही. त्यात काय तसं त्या रुक्मिणीला काही ते पटलं नाही. ठीक आहे म्हणे, बघू तुम्ही किती जगाचं पोषण करताय ते. आणि रुक्मिणीने परीक्षा घ्यायचं ठरवलं देवाची. एके दिवशी सकाळी सकाळीच भगवान बाहेर गेले. रुक्मिणी आई साहेबांनी अशी एक डब्बी घेतली छोटी, आणि एक अशी लहान मुंगी पकडली, त्या डब्बीत टाकली. डब्बीत दुसरं काहीच नाही, फक्त एक मुंगीच. आणि तिचं झाकण लावलं. ती डब्बी एका डब्यात ठेवली, आणि तो डबा घेऊन आतल्या घरात गेल्या, कपाटात ठेवला, आणि त्या कपाटाला कुलूप लावून ते लॉक लावून ती कपाटाची चावी आपल्या कमरेला ठेवली. म्हणजे कोणी तिथं जायला नको. दिवसभर ती मुंगी कुठं? त्या डब्बीत. संध्याकाळी सगळ्या नेहमीप्रमाणे उशिरा भगवान आले. मग आल्यानंतर रुक्मिणी साहेबांनी जेवायला वाढलं. जेवण चालू होतं. आणि मग जेवण चालू असताना मग रुक्मिणी साहेबांना वाटलं की आता यांना दाखवूच आपण खरंच जगाचं पोषण करतात का. जर सगळ्यांचं पोषण केल्याशिवाय जेवत नाहीत तर मग आज मुंगी कसं काय तशीच राहिली विचारता येईल ना. म्हणून आई साहेब आत गेल्या, कपाट उघडलं, कपाटातला डबा घेतला, त्या डब्याचं झाकण उघडलं, त्यातली डबी काढली, ती डबी हातात घेतली आणि जवळ आल्या. देवा म्हणे तुम्हाला एक गंमत दाखवू का? मग दाखव ना, काय आहे बघू. ती गंमत माझ्या हातात आहे. बघू दे ना म्हणे, बघू दे. पण मग पुन्हा रुक्मिणी आई साहेबांनी विचार केला, देवाला दाखवण्याच्या ऐवजी आपणच अगोदर बघू. म्हणून थांबा म्हणे दाखवते. रुक्मिणीनं ते झाकण उघडलं. कशाचं? डब्बीचं. मुंगी होती त्याच्यात. पण रुक्मिणीला वाटलं की ती एकतर मुंगी हवा बंद असल्यामुळं मेली असन, मेली नसली तर तडपडत असन. अन्न नाही, पाणी नाही, दिवसभर हवा नाही, काही नाही, तडपडत असन, लोळत असन. तडपडत नाही, ती लोळत होती पण तडपडत नव्हती. मग तृप्त झालेली होती. जेवल्यानंतर वारकरी कसे लोळतात वळकटीवर,
तशी ती लोळत होती. म्हणजे त्या मुंगीच्या जवळ असे 4-5 साखरेचे दाणे पडलेले होते. म्हणजे ती 4-5 दाणे म्हणजे तिनं साखर खाऊन ती साखर उरलेली होती आणि अशी साखर खाऊन तिला तंद्री येत होती. मग ती अशी लोळत होती आणि मग पटकन अशी ती डबी झाकली आणि मागं हात केला. अगं रुक्मिणी बघू दे ना, बघू दे ना, काय आहे, काय तुझ्या हातात, बघू दे ना, काय गंमत दाखवते. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, देवा जाऊ दे म्हणे, मी तुमची गंमत करायला गेले आणि माझीच काय झाली, गंमत झाली. महाराज, मुंगीची सुद्धा काळजी करणारा परमात्मा आहे. जर मुंगीची काळजी करतो तर तो भक्ताची काळजी करणार नाही का? अहो, देव नावाची वस्तू जगात नाही म्हणणारा, घडोघडी देवाला शिव्या देणारा जो आहे, असा नास्तिक जो आहे, त्याचंही पोषण कोण करतोय? तोच करतो, तोच करतो. एक महात्मा होते, महात्मा होते. सगळ्यांचं पोषण देव कसा करतो? अखंड चिंतन करणारे, भिक्षा मागून उपजीविका करत होते. एके दिवशी भिक्षा मागत मागत असे एका घरी गेले. भवती भिक्षां देही, भिक्षा मागितली. बराच वेळ उभा राहिली, पण माऊली काही लवकर येत आली नाही म्हणून ते निघणार पुढचं घर, त्याला काय. पण तेवढ्यात ती माऊली येताना दिसली. चालताना सावकाश पाऊल टाकत येत होती. गरोदर होती माऊली, पोट वाढलेलं होतं. असा एकटक तो पाहत होता, निरीक्षण करत होता. ती माऊली जवळ आली तरी हा पाहतोयच. त्यांनी पाहिलं, एकटक पाहतोय बाबा. पण तिला काही असं भीती वाटली नाही, कारण वृत्ती सात्विक होती. पाहण्यात फरक असतो. पाहतच जरी असला तरी पाहण्यामध्ये फरक असतो. पाहत असला तरी वृत्ती राजसी नव्हती, वृत्ती सात्विक होती. बाबा, ओ बाबा, भिक्षा पाहिजे ना तुम्हाला? हा. मग थोडासा आवाज आला. हा म्हणे, भिक्षासाठीच आलो माऊली. मग घ्या ना भिक्षा. मी घेतो म्हणे भिक्षा, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का तुम्ही? म्हणे देते. सांग, काय प्रश्न तुमचा? त्या माऊलीच्या स्तनाकडे असा हात केला त्यांनी लांबून. हे काय आहे? म्हणजे एवढा अंतरंग होऊन चिंतन करायचा की स्त्रीला असे मोठे मोठे स्तन असतात, हेही त्याच्यामध्ये कल्पनेत नाही. आणि त्यांनी अचानक ते पाहिलं एकदम, काय आहे? मग त्या माऊलीनं सांगितलं की बाबा, याला स्तन म्हणतात. आणि हे कशासाठी, काय आहे त्याच्यात? ते म्हणे, दूध आहे. दूध? हां. आणि ते दूध कोणासाठी आहे? ते दूध कशासाठी आहे? ते म्हणे, बाळासाठी. तुमचं बाळ कुठं आहे? बाळ कुठे आहे? ज्या बाळासाठी दुधाची उत्पत्ती ईश्वराने केली, ते बाळ कुठं आहे? मग त्या माऊलीनं हात केला. ते अजून कुठे आहे? पोटात आहे. पोटात बाळ आहे, अजून ते जन्मालाही आलेलं नाही. जे बाळ अजून जन्माला आलेलं नाही, ते जन्माला येण्याच्या अगोदर परमात्म्याने दुधाची उत्पत्ती स्तनामध्ये निर्माण केलेली आहे. महाराज, ज्याचा जन्म झाला त्याचं पोषण करण्याची जबाबदारी त्याची आहे. अगोदर अन्नाची तयारी करतो आणि मग जन्म देतो. जर जो जन्मालाच आलेला नाही त्याची काळजी तो करतो, तर मला जन्म दिलेला आहे आणि नुसता जन्मच नाही, मी अखंड त्याचं भजन करतो, माझी तो काळजी करणार नाही का? महाराज, ती भिक्षा त्याने घेतली नाही, थवाडीत मारून घेतली स्वतःच्या. इतके दिवस मला कळलं नाही. साष्टांग दंडवत घातले त्या माऊलीला आणि गुरु मानलं आणि कसलीच चिंता न करता अखंड भजन करतो अरण्यात निघून गेला. तो चिंता करणारा आहे ना. भिक्षा मागायची तरी काय गरज आहे? तेच तर तुकोबाबाई सांगतात, सगळ्याची तो चिंता करतो. आणि तू जर त्याचं अखंड भजन करायला लागली तर तुझी चिंता तो करणार नाही. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची
पांडुरंग आहे ना, तो चिंता करील, तो सगळं आपल्याला पुरवेल. तू फक्त काय कर, भजन. हा, तुमचा पांडुरंग, तुमचा तो काळा मेला, तो राहतो पंढरपुरात आणि तो कधी ना आम्हाला इथं भूक लागल्यावर खाऊ घालायला. त्याचं उत्तर तुकोबा शेवटच्या चरणात. तुका म्हणे दूरी सांगतो पल्हाळी, तुका म्हणे दूरी सांगतो पल्हाळी, तुका म्हणे दूरी सांगतो पल्हाळी, म्हणे दूरी सांगतो पल्हाळी, तुका 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 म्हणे दूरी सांगतो पल्हाळी. दवाळी अम्मा हे पडितो दवाळी अम्मा हे तुला सुद्धा माताकडे पाताळे, तिला सुद्धा माताकडे पाताळे. पडितो दवाळी आय अम्मा, पडितो दवाळी आय अम्मा, तिला सुद्धा माताकडे पाताळा, तिला सुद्धा माताकडे पाताळा. जस घडला परवा काळ द्वादशी घडला पर्व काळ द्वादशी घडला पर्व काळ, द्वादशी घडला द्वादशी घडला पर्व काळ. द्वादशी
जापाचारुणे शुद्ध करी मन. काय शेवटच्या तुका सांगतो पाल्हाळी पवितो जवळी आहे आम्हा. जिजाबाई म्हटलं की तो एवढ्या दूर आहे. अगं जिजे तूच काय, वेद सुद्धा पालाळी म्हणजे वेद, पलाळ लावून सांगणारा, देवाचं वर्णन करणारा, आणि तो सांगतो की हा खूप दूर आहे, अति दुरात, अतिशय दूर आहे ना. आणि हा दूर असल्यामुळं तो मग कधी येणार आणि कधी आपलं पोषण करणार आणि कधी आपली चिंता करणार. अगं वेद बाकीचे हे सगळे त्याला दूर म्हणून सांगतात, पण खरं असं आहे पवितो जवळी आहे आम्हा. तो आमच्या जवळ आहे, मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात निवारावे. म्हणून तू वस्त्राची पोटाची चिंता करू नकोस. मग देव पाहण्याकरता सायास कर. दिनशुद्ध सोम सकाळी पातला, द्वादशी घडला पर्वकाळ झालेली सेवा पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करून आपणही पंढरीनाथाला आणि तुकोबारायांना ही प्रार्थना करूयात, विनंती करूयात की ती बुद्धी, देव पाहण्यासाठी साधना करण्याची बुद्धी भगवंताने आपल्याला काय करावी, प्रदान करावी, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम देऊयात. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवे तू असे. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली दे देवा क्षमा पराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला कारणे आपला. क्षमा पराध महाराज तुम्ही म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम